एक बाउल इथे साधे तांदूळ घेतलेले आहेत आणि एक बाउलपेक्षा जराशी जास्त मूग डाळ घ्यायची आहे. स्वच्छ धुवून घ्यायच्यात आणि 4 शिट्ट्या करायच्यात. नरम व्हायला पाहिजे हे तांदूळ आणि मूग डाळ. पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालूया. आपल्याला परत मीठ थोड्या वेळाने ॲड करायचंच आहे. तर आता हे आपण कुकरला लावून घेऊया. फक्त 4 शिट्ट्या. जास्त केलं तरी काय हरकत नाही. 5 शिट्ट्या केल्या तरी चालेल. तर 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता हे कुकर थंड झाल्यावर आपण ओपन करूया. 2 चमचे तेल, अर्धा चमचा राई, आलं लसूण पेस्ट 1 चमचा, 2 कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे, 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या तरी चालेल. 1 टोमॅटो घेतलेला आहे मोठा. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. जरासं मीठ घातलेलं आहे. कढीपत्त्याची पानं घालूया आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे, म्हणजे कलर खूप छान येतो. आता आपण मूग डाळ आणि भात शिजवलाय तो यामध्ये ॲड करूया. जरासं पाणी कमी झालं, यापेक्षा जास्त पाणी घाला, म्हणजे चांगलं मऊ लुसलुशीत भात शिजेल आणि मूग डाळ पण. हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला पाव कप पाणी घालायचं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे, जशी तुम्हाला ओली खिचडी हवी तशी तुम्ही पाणी ॲड करू शकता. 2 ते 3 मिनिटांनंतर 1 ते 2 चमचे तूप घालायचं आहे, त्यामुळे खूप छान लागते खिचडी. त्यानंतर वरून कोथिंबीर घालूया. ही गरम गरम खायला घ्यायची, खूप भारी लागते. एकदा नक्की ट्राय करा. रात्री जेवण करायचं कंटाळा आला असेल तर ही खिचडी नक्की ट्राय करा. ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब